नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 29 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विकसित भारत संकल्पनेमुळे 2047 पर्यंत होणार क्रांती. खासदार धनंजय महाडिक यांचं प्रतिपादन. शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा भीमा कृषी प्रदर्शनात करण्यात आला सन्मान. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील जुनी मैत्री कायम करत मराठी अस्मितेला असेच जपू. लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष तथा व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांचं प्रतिपादन. कोवाड महाविद्यालय आणि लोकमान्य ग्रंथालय यांच्यात झाला सामंजस्य करार. आजऱ्यातील हरपवडे धनगरवाड्यावर सुरू आहे गायींच्या मृत्यूचं सत्र. पशुवैद्यकीय विभागही झाला आहे हतबल. गरीब धनगर कुटुंबांना कोण आहे वाली. गडिंग्लजच्या तरुणाचा हुबळी इथं झाला अपघाती मृत्यू. आशिष वामन सुतार असं आहे त्या 33 वर्षीय दुर्दैवी तरुणाचं नाव. लग्न जुळवण्याचे प्रयत्न सुरू असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं कुटुंबावर शोककळा. आजरा नगरीचा मानबिंदू मृत्युंजय कार शिवाजी सावंत यांचे स्मृतिदालन तयार. कोरोनाच्या साथीमुळे वाढला बांधकाम कालावधी. लोकार्पण सोहळ्याची समस्त आजरेकरांना प्रतीक्षा. प्राचीन आणि शाश्वत भारतीय ज्ञान आणि विचारांचा समृद्ध वारसा तरुणांमध्ये रुजवणं आवश्यक. घारी कॉलेजचे प्राध्यापक महेश वंडकर यांचं प्रतिपादन. मुतनाळ येथील SD हायस्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर झाली कार्यशाळा. सलग 13व्या वर्षी संपन्न झालेला एक स्तुत्य उपक्रम. केंद्र शाळा तमनाकवाडा शाळेचे मुख्याध्यापक सुनील सुतार यांचा पुढाकार. शाळा बदलली पण परिपाठ पुढे सुरूच. कैलासवासी रत्नमाला घाळी यांचा स्मृतिदिन. तिथीनुसार 18 फेब्रुवारीला विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी दिली आहे माहिती.